नमस्कार येवकार गांवकारीच्या वतीन तुमकां सगळ्यांक येवकार। आयज रामनम सगळ्यात पयली सगळ्या आमच्या गोंयकारांक सगळ्या मानेस्तांक रामनमीची परबी। समस्त गोमंतकीयांना आज रामनवमीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा। प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद सर्वांना प्राप्त होत आणि सर्वांचं जीवन सुख समाधान आणि समृद्धीनं फुलो अशी प्रार्थना आम्ही प्रभू रामचंद्राकडे करतो। आयच्या गांवकारीच्या या पहिल्या कार्यावळीत आम्ही 3 विषय घेवपाचे आसात आणि हे 3 विषय खूप महत्वाचे आसात। आता पहिलो विषय पॉलिटिक्स न्ही। पहिलो विषय पॉलिटिक्स न्ही। पॉलिटिक्सचा परस एक खूप सिरियस आणि गंभीर असो प्रश्न सध्या गोंयांत आमकां पिट्टा आणि तो म्हटल्यार रोड ॲक्सिडेंट। ज्या तरेन गोंयांत रस्त्याचेर लोकांक मरण येता, ज्या तरेन रोड ॲक्सिडेंटान लोक मरतात, सिरियस इंजर्ड जातात, ते जर आम्ही पळयत जाल्यार खरेंच रोड ॲक्सिडेंटाचेर काय उपाय काडपाक शक्य ना काय कितें असो प्रश्न पडटा। एक बरी गजाल जी आमकां मान्य करपाक जाय ती म्हटल्यार गोंयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पहिलेच फावट रोड ॲक्सिडेंटाच्या विषयाचेर एक पब्लिक हियरिंग घेतली, एक जनसुनावणी घेतली आणि या जनसुनावणेक बरो प्रतिसाद मेळ्ळो। कितलेशेच लोक, कितलेशेच रोड सेफ्टी फोरम्स, कितलेशेच व्हॉलंटियर, कितलेशेच सिटीजन्स, कितलेशेच एक्सपर्ट्स, ज्या ज्या लोकांक दिसता की रोड ॲक्सिडेंटाचेर कितें तरी उपाय काडपाक जाय त्या लोकांनी त्या पब्लिक हियरिंगात वाटो घेतिल्लो, आपली सजेशन्स त्या हियरिंगात मांडलेली। आरटीओ, ट्रान्सपोर्ट या पीडब्ल्यूडी या सगळ्या साबार खात्यांचे अधिकारी त्या हियरिंगात हाजीर असले। ते हियरिंग जाल्या उपरांत मुख्यमंत्र्यान सांगलेले की त्या हियरिंगा उपरांत एक ॲक्शन प्लॅन सरकार तयार करतलो। आता हो ॲक्शन प्लॅन सरकारान जर तयार केला जाल्यार तो कितें आणि त्या ॲक्शन प्लॅनाची अजून इम्प्लिमेंटेशन कित्याक जावना हो पहिलो प्रश्न। दुसरो प्रश्न असो की सरकारान एक 3 मेंबर कमिटी काढलेली आणि या 3 मेंबर कमिटीन या रोड ॲक्सिडेंटाच्या विषयाचो अभ्यास करून सरकाराक रिकमेंडेशन करचे अशे नोटिफिकेशन सरकारान जारी केले। त्या 3 मेंबर कमिटीचे कितें जाले हो दुसरो प्रश्न। आता रोड ॲक्सिडेंटात ज्या तरेन लोक आयज रस्त्याचेर मरतात, मागीर ते आमचे थळावे गोंयकार आसत, पर्यटक आसत, कामगार आसत, कोणूय आसत, पूण ते मनीस आणि मनीस अशा तरेन रस्त्यार मरप हे केन्नाच बरें न्ही आणि बऱ्या राज्याची, बऱ्या प्रशासनाचे ते चिन्ह न्ही, हे आमी पयलीं समजोवपाक जाय। आता फाटल्या 3.5 म्हयन्याचो जर आमी आंकडो पळयलो, 1 जानेवारी ते आता आयज 17 एप्रिल या 3.5 म्हयन्याचो जर आमी आंकडो पळयलो जाल्यार या 3.5 म्हयन्यात सुमार 101 लोकांक मरण आयलें। त्या परस कितलेशेच लोक हे सिरियस इंजर्ड जाले। सिरियस इंजर्ड म्हटल्यार फुडले फ्युचर तांकां आपल्या घरानूच घालोवचे पडो येता अशा तरेचे इंजरी असलेले लोकूय या ॲक्सिडेंटान सापडल्यात। शेकड्यांनी ॲक्सिडेंट जाल्यात आणि ह्या ॲक्सिडेंटाच्या बाबतीत सरकार कांयच उलयना। आरटीओ, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे डायरेक्टर, ऑफिशियल्स हाचेर काय उलयनात। आमचे मंत्री, सरकार आता वेंचणुकेत व्यस्त आसा, तांच्या कडल्यान तर आमी अपेक्षाच धरू शकना। मागीर हाचो अर्थ लोकांक अशेच मरपाक सोडपाचे काय कितें असो जाता आणि रोड ॲक्सिडेंटाचेर जर कांयच उपाय ना म्हटल्यार लोकांनी अशेच मरचे। खंयचेय राज्य, खंयचेय प्रशासन जर बरे तरेन चलता जाल्यार त्या प्रशासनाचो कितें तरी कंट्रोल ह्या रोड ॲक्सिडेंटाचेर आसपाकूच जाय। आमचे येरादारी मंत्री मॉविन गुदिनो रोड ॲक्सिडेंटाचेर ते कितले सिरियस आसात हे आमी सांगूनच। आमचे होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ट्रॅफिक डिपार्टमेंट येता। आता ट्रॅफिक पुलिस आणि आरटीओ खरेंच या रोड ॲक्सिडेंटाचेर कंट्रोल हाडपाक शकता काय कितें असोय प्रश्न आमी विचारपाक शकता। पूण प्रशासनान सिस्टमीन ताचेर कंट्रोल हाडपाकूच जाय। रॅश एंड नेग्लिजंट ड्रायव्हिंग, मागीर ड्रंकन ड्रायव्हिंग अशे कितलेशेच प्रकार
आयज आमकां दिसून येतात आणि ताचेर कारवाई ट्रॅफिक पुलीस करत आसा। पूण जर खरेंच ड्रंकन ड्रायव्हिंग सोरो पिवन जर लोक गाडी चलयतात जाल्यार ताची जबाबदारी त्या लोकांचेरूच धुकलून जाता। कितें चुकता? कित्याक लोक सोरो पिवन गाडी चलयतात? कित्याक रॅश एंड नेग्लिजंट ड्रायव्हिंग जाता? ड्रायव्हिंग लायसन्स दिवपाची जबाबदारी ही आरटीओ कडेन आसता। मागीर हो लायसन जे आरटीओ दिता ते लायसन घेतलेल्या मनशाक त्या लायसनाचो बाबा रायट कितें काळजी घेवपाक जाय, कशा तरेन आपण ट्रॅफिक रुल्स फॉलो करपाक जाय हाची जाणीव नासतना जर तांकां लायसन मेळटा जाल्यार खंय तरी आमच्या सिस्टमीन फॉल्ट आसा हे आमी लक्षांत दवरपाक जाय। आयज खरें म्हटल्यार रोड एक्सिडेंटाचे विक्टीम हे गोंया खातीर सगळ्यात व्हडली डिझास्टर जाल्लें आसा। आमी हेच्या फाटी एक विनंती केल्ली की गव्हर्नमेंटान रोड एक्सिडेंट हे स्टेट डिझास्टर म्हणून डिक्लेअर करचे आणि ताच्या खातीर एक एक्शन प्लॅन तयार करचो आणि हो रोड एक्सिडेंटाचो जो आंकडो आसा तो कमी करपा खातीर प्रयत्न करचे। एकीकडे आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्यो गजाली करतात। खरें म्हटल्यार डेव्हलपमेंट मागीर ते इन्फ्रास्ट्रक्चर आसूयेत, हेल्थ आसूयेत नाजाल्यार सोशल आसूयेत, या डेव्हलपमेंटांतल्यान लोकांक आनीक सुरक्षा आनीक सेक्युरिटी मेळप गरजेचें आसता। पूण आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्यो गजाली करतात आणि तेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर आयज अशा तरेन लोकां खातीर जर असुरक्षेचें जर थारता जाल्यार खंय तरी आमी ह्या डेव्हलपमेंटाच्या प्रक्रियेत डेव्हलपमेंटाच्या बाबतीत खंय तरी आमी चुकता असो अर्थ तातूंतल्यान येता। आणि त्या खातीर ह्या रोड एक्सिडेंटाच्या विशयाचेर म्हाका दिसता ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नमेंट आणि सिरियसली विचार करचो पडटलो आणि सोसायटी म्हणून आमी दर एकल्यानूय विचार करचो पडटलो। आमची जबाबदारी आसा की वाहतूक नियमांचे योग्य पद्धतीन पालन जावप गरजेचें आसा। आमकां सगळ्यांक एकठांय येवन ह्या विशयाच्या आड झगडचे पडटले। पूण अशा तरेन गोंयकार आणि गोंयांत हांगासर पर्यटनाचेर येवपी पर्यटक जर अशा तरेन रस्त्यार मरपाक लागले जाल्यार ते आमकांय सोबना आणि आमच्या गोंया खातीर ते निश्चितूच एक बरी गजाल न्हू, आमच्या गोंया खातीर ही खूप वायट गजाल थारता। दुसरो विशय आसा तो म्हटल्यार तुमकां खबरूच आसा की लोकसभाच्यो वेंचणुको जावपाच्यो आसात। भारत हो संवसारांतलो सगळ्यात व्हडलो लोकशाही देश आणि या भारतात सारख्या येद्या व्हडल्या देशान अशा पद्धतीच्यो ह्यो वेंचणुको जावप हो खरो म्हटल्यार एक व्हडलो लोकांचो उत्सव। ह्या फावटी जी जनरल इलेक्शन्स जातले तातूंत 97 crores वोटर्स या वेंचणुकेत वांटो घेतले, आपल्या मतदानाचो अधिकार बजायतले। त्या उपरांत 10.5 lakhs पोलिंग स्टेशन सुमार 10.5 लाख पोलिंग स्टेशनां या वेंचणुकीच्या निमतान इलेक्शन कमिशना कडल्यान उबारल्यात आणि या पोलिंग स्टेशनान हे मतदार वचून मतदान करतले। सुमार 1.5 कोटी इलेक्शन ऑफिशियल्स म्हटल्यार सरकारी कर्मचारी 1.5 कोटी सरकारी कर्मचारी या पुराय वेंचणुकेच्या प्रक्रियेत वांटेकार जातले आणि सगळ्यात व्हडलो लोकशाहीचो हो उत्सव यशस्वीपणान पार पाडपाक हे सगळे ऑफिशियल्स हे सगळे कर्मचारी काम करतले। 543 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज 443 लोकसभेच्या मतदारसंघा खातीर ही वेंचणूक जातली आणि 7 पावण्याचेर ही वेंचणूक जावपाची आसा। जुनाच्या 4 तारखेर या वेंचणुकेचो निकाल लागतलो आणि या निकाला उपरांत आमच्या देशाची सत्ता आमच्या देशाच्या सत्तेची जी सूत्रां आसात ती कोणाच्या हातांत वयतली ताचो निकाल हो या 4 जुनाक जातलो। आता या लोकसभा वेंचणुकीच्या निमतान पुराय देशात आचारसंहिता लागू जाल्या आणि या आचारसंहितेच्या काळात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हाच्या हातांत पुराय ऍडमिनिस्ट्रेशन वता। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे केंद्रीय स्तराचेर काम करता आणि दर एका राज्यान आणि दर एका युनियन टेरिटरीन चीफ इलेक्शन ऑफिसराच्या फुडारपणाखाला या इलेक्शनाची तयारी जाता। त्या उपरांत चीफ इलेक्टोरल ऑफिसर्स जे कलेक्टर्स असतात तांच्याकडे ही जबाबदारी वता। आता हो विषय दुसरो घेवपाचे कारण कितें तर ज्या तरेन आयज या वेंचणुकीच्या निमतान ज्या तरेन आयज पैशांचो वापर जाता तो जर आमी पळयत जाल्यार
ही इलेक्शनां खरीच पारदर्शक ट्रान्सपरंट पद्धतीन जाता काय कितें, ज्या तरेन पैशाचो वापर जाता, ज्या तरेन लोकांक वोटर्सांक आमिष दाखोवपाचो प्रयत्न जाता, तो जर आमी पळयत जाल्यार ह्या लोकशाहीत खरेच वोटर्स कसलोच दबाव घेनासतना आपली सदसद विवेक बुद्धीचो वापर करून मतदान करतात काय कितें हेवूय आमकां पळोवचें पडटलें. आता जी आंकडेवारी मुखार आयल्या ती जर तुम्ही पळयशात म्हटल्यार आता आचारसंहिता लागू झाल्या उपरांत आता मेरेन म्हणजे मार्चाच्या 1 तारखे उपरांत, आता मार्च आणि एप्रिलाची आज 17 तारीख, फकत 1.5 महिन्यात 4,650 कोटी रुपया सीज केल्या इलेक्शन कमिशनाच्या ऑफिसरांनी वेगवेगळ्या राज्यांनी. 4,650 crores. आता हो इतलो पैसो हो नेमको ह्या इलेक्शनाच्या काळात कसो वापरलो वता हे खूप महत्वाचे आसा. फाटल्या 2019च्या लोकसभा वेंचणुकीचो रेकॉर्ड या आंकड्यान मोडलेलो आसा. फाटल्या वेंचणुकीक जी रक्कम इलेक्शन कमिशनान जप्त केली त्याच्या परस चड रक्कम या 1.5 महिन्यानूच जप्त केली आसा. आणि तातून लास्ट लोकसभा इलेक्शनान 3,475 कोटी रुपया जप्त केले. आयज हो आंकडो 4,650 कोटी रुपया आसा. आता हातून ड्रग्स, नार्कोटिक सबस्टन्सीस, मागीर कॅश, त्याच्या उपरांत लिकर, त्याच्या उपरांत ब्लॅक मनी, मागीर भांगराच्यो वस्तू, हेर वस्तू जे मतदारांक आमिष दाखोवपाक जे दितात, या सगळ्या गजालींचो हातून आस्पाव आसा. आता फकत कॅश, रोख रक्कम जेका आमी म्हणटात ती 395 crores ही कॅश जप्त केला. आता प्रश्न असा आसा की जेन्ना आताच्या भाजपाच्या केंद्र सरकारान डिमॉनिटायझेशन लागू केले, नोटाबंदी लागू केली, त्या नोटाबंदीच्या वेळार आमकां सर्वसामान्य लोकांक सांगलेले की ही नोटाबंदी लागू केल्या उपरांत काळ्या पैशाचो वापर बंद जातलो, पैशाच्या व्यवहारात एक पारदर्शकता येतली, एक ट्रान्सपरन्सी येतली, आणि ज्या तरेन गुन्हेगारी प्रकरणांक, टेररिझमाक नाजाल्यार हेर गजालींक जो ब्लॅक मनीचो वापर जाता तो पुरायपणान बंद जातलो अशें आमकां सांगलें. आता डिमॉनिटायझेशना खातीर कितें घडलें, कशा तरेन बारीक सर्वसामान्य मनशाची कशी फरफट जाली हे आमी सगळ्यांनीच पळयल्लें. आमकां सांगलेलें की डिमॉनिटायझेशनाच्या वेळार बँकाच्या रांगेन तुमच्या वांगडा व्हडले व्हडले उद्योजक, व्हडले व्हडले बिझनेसमॅन तुमच्या वांगडा रांगेन रावतले म्हणून आमकां काय ते पळोवपाक मेळोना. आणि खंयचोच बिझनेसमॅन किंवा खंयचोच व्हडलो मनीस त्या डिमॉनिटायझेशना उपरांत गरीब जालो अशें आमी पळोवंक ना. पूण गरीब मनीस मात सामकोच भिकेक लागलेलो हे आमी मात पळयतात, आणि सगळीकडे ताची उदाहरणां कितलीशीच दिवपाक मेळटात. आता काळो पैसो जर डिमॉनिटायझेशनान सोंपलो जाल्यार मागीर 395 crores रुपीज जे या 1.5 महिन्यानूच इलेक्शन कमिशनान जे जप्त केल्या, हो पैसो आयलो खंयच्यान? 2000च्यो नोटी सरकारान पयली सुरू केल्यो, मागीर बंदूय केल्यो. मागीर हो इतलो पैसो आयज कशा तरेन आणि कशा पद्धतीन हो वापरलो वयता, मागीर त्या डिमॉनिटायझेशनाचो उपेग कितें जालो, त्या डिमॉनिटायझेशनान साध्य कितें केलें हाची उत्तरां सरकारान दिवची पडटली, आणि ती सर्वसामान्य लोकांक पडटात अशा तरेन ती दिवची पडटली. आता फकत गोंयच्या बाबतीत जर आमी विचार केलो जाल्यार गोंयांत गेल्या 45 दिसांनी 26 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केल्या. तातूंत 15.64 crores ही कॅश रक्कम आसा. गोंया सारख्या राज्यात आयज सुमार 16 कोटी रुपया कॅश जी जप्त केल्या इलेक्शन कमिशनान. आता ही कॅश जप्त करता तेन्ना इलेक्शन कमिशन ताचो प्रचार करता, ते जाहीर करता. पूण मुळात ही कॅश जप्त केल्या उपरांत ती कित्या खातीर कॅश बाबा मनशान ती वापरलेली, त्याच्या बिझनेसा खातीर वापरलेली, ती ऑफिशियल आसलेली काय ती अनऑफिशियल आसलेली हाचेर मात इलेक्शन कमिशना कडल्यान स्पश्टीकरण मेळना. आणि त्या खातीर ह्या सगळ्या कॅश व्यवहारांचेर किंवा या सगळ्या कारवाईचेर ही कारवाई जाली म्हणून या सगळ्या गजाली ह्यो वायट नदरेंतल्यान ह्यो गजाली सुरू आसल्यो अशेंय म्हणपाक जायना. पूण इतले करूनय रोख व्यवहार म्हणजे ऑनलायन व्यवहार करचो, कॅशलेस व्यवहार जावचो हाची व्हडली जायरातबाजी, हाच्या खातीर व्हडलो प्रचार हो सरकारान केल्लो आमी पळयला. पूण इतले जावन सुद्धा इतल्या व्हडल्या प्रमाणात जेन्ना कॅश व्यवहार चलता
आणि अशा तरेन इलेक्शन कमिशन म्हणटा की आम्ही हो अमाउंट सीज केलो, मागीर खरेंच हो गंभीर विषय म्हणचो पडटलो। आणि जर अशा तरेन डिमॉनिटायझेशना उपरांतूय जर असे रोख व्यवहार जातात आणि पैशांचो जर असर वापर जाता जाल्यार डिमॉनिटायझेशन हे फेल्युअर अशेंच थारता आणि अशेंच म्हणचे पडटले। आता तिसरो विषय म्हणटकूच पॉलिटिक्स, तो आमी चुकोवपाक शकना, कारण आता इलेक्शन आसा, लोकसभेचे इलेक्शन आसा। गोंया खातीर हे इलेक्शन खूप महत्वाचे। गोंयांत 2 लोकसभेचे जागे आसात, एक उत्तर गोवा आणि दुसरे दक्षिण गोवा। दर फावटी दर इलेक्शनाक आमी म्हणत असतात की हे इलेक्शन गोंया खातीर खूप महत्वाचे, पण फाटल्या इलेक्शनाक जे आमी खूप महत्वाचे म्हणटाले आणि आता आमी जे म्हणटा तातूंत फरक इतलोच आसा, कित्याक तर गोंय मुक्त जावन आयज सुमार 62 वर्सां जाली। गोंय विकासाच्या बाबतीत भारत स्वतंत्र जाल्या उपरांत 14 वर्सांनी गोंय हो भारताचो भाग जालो, पण इतले करूनय ज्या तरेन गोंयांत विकास साधला, आयज पर कॅपिटा इन्कमान गोंय हे देशातले पहिले राज्य आसा सगळ्याच बाबतीत। मागीर ते हेल्थाच्या बाबतीन आसत, मागीर सोशल वेलफेअराच्या बाबतीन आसत, एड्युकेशनाच्या बाबतीन आसत, इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीन आसत, सरकारान खूप विकास केला आणि हेर राज्याच्या तुळेंत गोंय हे खूप मुखार आसा। पण आमचे गोंय हे खूप ल्हान राज्य आसा आणि त्या खातीर या विकासाच्या बाबतीत आमी विचार करतना गोंय राखपाच्या बाबतीत, गोंय आमचे कशे सुरक्षीत रावतले हाच्याय बाबतीत आमी विचार करप खूप गरजेचे आसा। आणि त्या तरेन ज्या पद्धतीन गोंयच्या मुखार आयज वेगवेगळे विषय आयज तयार जातात, तातूंत सगळ्यात व्हडलो विषय म्हणटा तो पर्यावरणाचो। ज्या पर्यावरणा खातीर गोंयची वळख आसा पुराय संवसारभरांत, ते पर्यावरण आयज आमचे सुरक्षीत आसा काय कितें हो सगळ्यात व्हडलो प्रश्न। गोंय ल्हान असल्या कारणान गोंयांत खूप आर्थिक स्रोतांक मर्यादा आसात आणि त्या खातीर आमी खंय तरी आयज केंद्र सरकारचेर निंबून आसात काय कितें। एकीकडे आमी स्वयंपूर्ण गोंय म्हणटात, पण दुसरीकडे सगळ्याच बाबतीत आमी जर केंद्र सरकारकडे निंबून रावतले जाल्यार मागीर आमची गोंयची अस्मिताय, गोंयचे वेगळेपण जपप हे आमकां खूप कठीण जावन पडटलें। आयज ज्या तरेन पर्यटन राज्य म्हणून गोंयांत पर्यटक येतात, गोंयच्या 15 लाख 17 लाख पॉप्युलेशनाच्या तुळेंत तिप्पट चौपट पर्यटक आयज गोंयांत येतात। पण हे पर्यटक गोंयांत आयल्या उपरांत ते कितें करतात हे पळोवप खूप गरजेचे आसा। ज्या तरेन पर्यटना बरोबर जे हेर गजाली आयज गोंयांत आयल्या, मागीर तातूंत ड्रग्स आसत, गॅमलिंग आसत, मागीर तेतून प्रॉस्टिट्यूशन आसत, या सगळ्या गजालींक आमी कशे मुखार वयतले आणि हातूंतल्यान ह्या गजालींतल्यान गोंयकार कसो सेफ उरतलो हाचेरूय आमकां विचार करचो पडटलो। आणि त्या खातीर आमचे जे लोकसभेचे वांगडी जे पार्लमेंटान वयतात तांणी गोंयचे हे विषय पार्लमेंटान मांडप हे खूप गरजेचे आसा। फकत खासदार निधी एमपी लेड फंड तुम्ही कितलो खर्च केलो आणि तातूंतल्यान कितले तुम्ही प्रकल्प राबयले हाचेर कांयच ठरना, हाचेर आमचो खासदार हो सक्सेसफुल काय अनसक्सेसफुल हे थारपाक शकना। आमचे गोंयचे विषय कशा प्रभावीपणान त्या पार्लमेंटान मांडप जातले, पुराय देशाच्या हेर खासदारांक त्या विषयाची, केंद्र सरकाराक त्या विषयाची जाणीव करून दितले आणि गोंया खातीर आमी कितें तरी एक नवीन कायदे किंवा नवीन तरतुदी, गोंय खातीर एक वेगळी सेक्युरिटी आमी कायद्यांतल्यान कशा पद्धतीन मेळोवन घेतले हाच्या खातीर खासदाराचे काम हे खूप महत्वाचे आसा। आणि हे काम कोण बरें करपाक शकता हाचेर आमकां गोंयकारांक मतदान करचे पडटले आणि तशा तरेन आमचे खासदार दिल्लीक धाडचे पडटले। फक्त खासदार निधी खर्च केलो, बरो शुद्ध रावलो, चारित्र बरें आसा, बाकी सगळ्यो भ्रष्टाचार ना, ह्यो सगळ्यो गजाली ह्यो राजकारणाक गरजेच्योच असतात। पण राजकारणी म्हणून जी महत्वाची गजाल लागता ती म्हटल्यार पार्लमेंटान कामगिरी, पार्लमेंटान परफॉर्मन्स करचो असता। त्याय परफॉर्मन्सान आमचे खासदार कमी उरपाक जायना आणि त्या अनुषंगान ही वेचणूक ही खूप महत्वाची आसा। आता उमेदवारी अर्ज दाखल करप सुरू आसा। भाजपाच्या वतीन काल उत्तर गोंयांतल्यान विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक जे 5 टर्म म्हणजे गेली 25 वर्सां ते उत्तर गोंयचे प्रतिनिधित्व करतात, तांकांच ह्या फावटी उमेदवारी फावो जाल्या आणि तांणी परतून एक फावट आपलो उमेदवारी अर्ज दाखल केला। तांणी आपल्या एफिडेविटान जी माहिती दिला तातूंतल्यान 12 कोटी रुपया ही तांची मालमत्ता आसा अशें तांणी जाहीर केला। एक गजाल बरी
की श्रीपाद भाऊ हे खंय तरी खासदार म्हणून खासदार निधी खर्च करच्या बाबतीत ते जरी सक्सेसफुल थारले जाल्यार गोंयचे विषय हे लोकसभेत मांडपाक ते खूप कमी पडल्यात असो आरोप तांचेर जाता। ते राजकारणात कमी पडल्या जायत पण राजकारणात वचून ताणे पैसो केला असो आरोप कोणूच करपाक शकना, कारण तांची जी आकडेवारी मुखार आयल्या त्यांच्या मालमत्तेची त्या आकडेवारी वयल्यान ते स्पष्ट जाता की श्रीपाद नाईक हांणी राजकारणाचो तरी वापर पैसो करपाक करूंक ना आणि त्या खातीर ते 12 कोटी रुपया मेरेनूच त्यांची मालमत्ता आसा। आता दुसऱ्यो जे उमेदवार आसा, जो खास उमेदवार विनेबिलिटी क्रायटेरियाचेर बीजेपीन एक सरप्राईज अशा पद्धतीन जी उमेदवार उभी केल्या ती उमेदवार म्हटल्यार पल्लवी धेंपे, जी गोयच्या नामनेच्या धेंपे फॅमिलीतल्यान येतात। तांची जी मालमत्ता काल जाहीर जाल्या ती 283 क्रोर्स। म्हाका दिसता ही मालमत्ता पळयल्या उपरांत भाजपाच्या हेर फुडाऱ्याकूय जाणीव जाली आसतली की आम्ही पक्षा खातीर खूप काम केला पण जर पैसो ना जाल्यार वेंचणूक ही जिखून येवपाक खूप कठीण अशें कदाचित जाव येता। फकत या मालमत्तेच्या आधाराचेरूच ही उमेदवार दक्षिण गोंयांत बीजेपीक जैत मेळोवन दिवंक शकता काय कितें हाचोय विचार करचो पडटलो। आता धेंपे ही एक खूप फेमस अशा पद्धतीची फॅमिली, फुटबॉल ह्या खेळा कडेन तांचो संबंध आसा, शिक्षण आणि हेर उद्योग हातूंतूय त्यांचे खूप व्हड योगदान आसा। या सगळ्या गजालींचो जर उपेग जालो आणि तातूंतल्यान जर भाजपान पल्लवी धेंपे हांका जर जैत फावो करून दिले दक्षिण गोंयांत जाल्यार भाजपा खातीर ती खूप व्हड गजाल थारतली। तरी पूण दक्षिण गोंय हे खंय तरी काँग्रेसीच्या वाटेन आसता। फाटल्या फावट 2019 काँग्रेसीन दक्षिण गोंयचो आपलो जो किल्लो आसा तो साबूत दवरलो आणि त्या खातीर काँग्रेस पक्षाचे खूप या दक्षिण गोंयाकडे नजर आसा। खंयच्याच पद्धतीन दक्षिण गोंय मतदारसंघ हो भाजपाकडे दिवचे नात असो पण काँग्रेसीन केला आणि काँग्रेसीन या फावट कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांका काँग्रेसीची उमेदवारी दिल्या। कॅप्टन विरियातो फर्नांडीस हे एक नेव्हल रिटायर्ड ऑफिसर जावन आसात। कारगिल झुजांत तांणी वांटो घेतलेलो आसा आणि अशा तरेन राष्ट्राच्या सुरक्षेच्या बाबतीत काम केल्ले उच्च शिक्षित अशा पद्धतीचे कॅप्टन विरियातो फर्नांडीस हे पल्लवी धेंपो हांच्या आड या इलेक्शनात झूज दितले। त्याच्या उपरांत जी थर्ड पार्टी आसा आरजीपी पार्टीचे उमेदवार तांणी आपलो उमेदवारी अर्ज अजून दाखल करूंक ना, ते फाल्यां करपाचे आसात। सो दोनूय मतदारसंघांनी तिरंगी लढती जावपाच्यो आसात। आता फुडल्या कांय दिसांनी आनीकूय काय अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करपाक शकतात। ते सगळे उमेदवारी अर्ज दाखल केल्या उपरांतूच फायनल जे पोझिशन आसा ते फायनल पोझिशन स्पष्ट जातले। काँग्रेसीच्या वतीन आयज रामनमीचो हो मुहूर्त साधून काँग्रेसीच्या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्या। उत्तर गोंयांतल्यान आदले केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप हांणी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दक्षिण गोंयांतल्यान काँग्रेसीच्या वतीन कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांणी आपलो उमेदवारी अर्ज दाखल केला। रमाकांत खलप हांणी आपल्या एफिडेव्हिटांतल्यान 6.22 क्रोर्स आपली मालमत्ता आसा अशें जाहीर केला, जाल्यार विरियातो फर्नांडीस हांच्याकडे 2 कोटीची मालमत्ता आसा। सो आता सध्याच्या या परिस्थितीन जर पळयत आरजीपीचे उत्तर गोंयचे उमेदवार आसतले मनोज परब आणि दक्षिण गोंयचे उमेदवार आसात बाब रुबट हांच्याकडेन काय अशा पद्धतीची मालमत्ता आसपाची शक्यता ना आणि त्या खातीर मालमत्तेच्या बाबतीत भाजपा आणि सत्ताय त्यांच्याकडे आसा आणि त्या खातीर सत्ता आणि संपत्ती हाची ताकद ज्या भाजपाकडे आयच्या घडयेक आसा तांकां तोंड दिवप, तांकां या वेंचणुकेन हारोवप हे काँग्रेस, आरजीपी आणि हेरांक शक्य जातले काय कितें हे आमकां या वेंचणुकींतल्यान पळोवपाक मेळटलें। प्रचार नेटान सुरू आसा, भाजपान प्रचारान आघाडी घेतलेली आसा। भाजपाकडे आयज तांची संघटन शक्ती आसा आणि या संघटन शक्तीच्या बळाचेर भाजपा दर एका मतदाराच्या घराकडेन पावन घराकडे वचून आपल्या उमेदवाराचो प्रचार करपाक शकले आणि ती सुरू आसा। काँग्रेस कितपत दर एका मतदाराच्या दारात पावपाक शकता हे सांगपाक जायना, पूण ज्या तरेन काँग्रेसीन खंयच म्हणजे लेट तांणी आपली उमेदवारी जाहीर केली
पूण लेट जावनूय बी ज्या तरेन आयज काँग्रेस काम करता ते जर पळयत आणि आरजीपी हांणी तर सगळ्यात पयली कामाक सुरवात केली, हे सगळे जर चित्र पळयत जाल्यार खरीच आयज सत्ता आणि संपत्ती आसूनय आणि गेली 10 वर्सां केंद्रात आणि गेली 12 वर्सां राज्यात सत्तेचेर असलेली भाजप ही वन साइडेड विक्ट्री या लोकसभा वेंचणुकीत मेळयतली काय ही वेंचणूक ही अटीतटीची जातली हे आमकां पळोवचें पडटलें। सायलंट वोटिंग व्हडा प्रमाणात या वेंचणुकीत जातलेंच, कारण लोक आयज उघडपणान उलोवपाक शकनात आणि उघडपणान आपली मतां व्यक्त करपाक शकनात, पूण मत मारतना लोक निश्चितूच विचार करतात हे आमी फाटल्या कितल्याशाच इलेक्शनांनी पळयला आणि त्या खातीर ह्या इलेक्शनाक लोक विचार करूनच मतदान करतले अशें आमकां दिसता। गोंयकार हो मतदानाच्या बाबतीत आमी गोंयकारांचो जर इतिहास पळयलो जाल्यार जो ट्रेंड देशान असता त्याच्या नेमको विरोधातलो ट्रेंड हो गोंयांत असता आणि त्या खातीर अजीत है ये गोवा के लोग अशें सुरवातेक जे आतले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हांणी जे म्हटलेले की 62 वर्सां उपरांतूय तो अजीतपणा हो गोंयकारांनी अजूनय राखून दवरला। म्हाका दिसता ह्या अजीतपणाच्या बळाचेरूच गोंयकारांक आपले गोंय राखचें पडटलें, आपल्या गोंयचे संरक्षण करचें पडटलें, गोंयच्या मुखार जे साबार विशय आसात त्या सगळ्या विशयांचो विचार करून त्या सगळ्या विशयांचो नियाळ घेवन आपलो खासदार कोण आसचो आणि कोण खासदार हो दिल्लीत वचून आमच्या गोंयाक न्याय मेळोवन दिवपाक शकता, आमचे गोंयकारांचे विशय बऱ्या तरेन त्या संसदेन पार्लियामेंटान मांडपाक शकता आणि गोंय आमचे सांबाळपाक शकता हाचो विचार करून आमकां आमचे खासदार वेंचून हाडचे पडटले। तर अशा तरेन गांवकारी तुमकां वेगवेगळ्या विशयाचेर माहिती दितली, वेगवेगळे विषय घेवन आमी तुमच्या मुखार वयतले। आमचो YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब करचो, आमचो फेसबुक तुम्ही फॉलो करचो, हेर आमचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आसात तेवूय प्लॅटफॉर्म्स तुम्ही फॉलो करचो। तुमचो तेंको आमकां खूप गरजेचो आसा। म्हाका दिसता अशाच तरेन गोंयचे वेगवेगळे विषय आमी तुमच्या मुखार हाडटले, वेगवेगळ्या गोंयकारांकडेन आमी संवाद साधतले, गोंय समजून घेवपाचो प्रयत्न करतले आणि गोंयच्या मुखार जे विषय आसात ते विषय कशा तरेन सुटावे जावपाक शकतात ताच्या खातीर आमी काम करतले। तुम्ही आमकां निश्चितपणान सपोर्ट करतले हाचो विश्वास आमकां आसा। नमस्कार।